अल्पवयीन मुलीची विक्री करणारी टोळी पकडली. 9 जणांना अटक. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हर्सूल पोलीस ठाणे हद्दीतील एका आदिवासी गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. मुलीच्या वडिलांनी हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा गंभीरपणे तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि विशेष तपास पथकांच्या मदतीने पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा शोध लावला. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. अल्पवयीन मुलीला मोबाईल, कपडे आणि लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर तिला संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर येथे नेऊन बालविवाह लावून देण्यात आल्याचे उघड झाले आहे. इतकेच नव्हे तर या प्रकरणामागे अल्पवयीन मुलींची विक्री करणारी आंतरजिल्हा टोळी कार्यरत असल्याचेही तपासात समोर आले आहे. लग्न जुळवून देण्यासाठी दलालांना तब्बल 2 लाख रुपये देण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. या गंभीर प्रकरणात सहभागी असलेल्या 9 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हर्सूल पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जात आहे. माझं नाव मनोहर देवराम खोडे. मी आज गावाच्या वतीने असं बोलतो. हर्सूल पोलीस स्टेशनमध्ये आज अल्पवयीन मुलींचा जो काही व्यवहार होत होता तो आज API बोरसे साहेब यांनी त्यांच्या टीमनी सुद्धा चांगली आम्हाला मदत केली. आणि तसंच त्यांनी जो प्रकार जे आज आरोपी सापडले ते 10 आरोपी आहेत, तसं त्यांचं पुढचं ते आरोपी शोध घेत आहेत. तशी आम्ही सर्व साहेबांचं आणि सर्व त्यांच्या टीमचं मी आभार मानतो. नमस्कार. नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलामार्फत अल्पवयीन मुलं जे हरवलेले आहेत त्यांच्या शोधासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी ऑपरेशन शोध ही मोहीम राबवण्यात आलेली होती. या मोहिमेच्या अंतर्गत हर्सूल पोलीस स्टेशन एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली होती. या संदर्भात आम्ही तपास केला असता याच्यातून एक आंतरजिल्हा मुलींची विक्री करणारी टोळी आम्ही उघडकीस आणलेली आहे. सदरबाबत अधिकची माहिती अशी की ही मुलगी जी गेली होती तिचा आम्ही शोध घेतला असता संगमनेर तालुक्यात मिळून आलेली आहे. तिच्याकडे आम्ही बाकी तपास केला असता आमच्या अशा लक्षात आले तर सदर मुलीला कपडे आणि मोबाईलचा आमिष दाखवून आणि लग्नाचा आमिष दाखवून तिची विक्री 2 लाखामध्ये संगमनेर तालुक्यात करण्यात आली होती. सदरबाबत आम्ही अधिक तपास केला असता गंगा म्हाळुंगी येथील 3 ते 4 आरोपी आहेत आणि इतर संगमनेर तालुक्यातील आरोपी आहेत. अशा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले, त्यांच्याकडे अधिक तपास करीत आहोत. त्यांनी सदर मुलीची विक्री कशी, कुठे, कोणाला केली याबाबत अजून लिंक आहेत का, अजून मुलींची अशी विक्री करण्यात आलेली आहे का याबाबत तपास करीत आहोत. सदर कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी नाशिक ग्रामीण, तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक माननीय विमला मॅडम, तसेच SDPO पेठ माननीय वासुदेव देसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास मी स्वतः API बोरसे हर्सूल पोलीस स्टेशन या गुन्ह्याचा तपास मी करीत आहे.